आज मी बनवणार आहे झटपट तयार होणारी अशी कांद्याची पात। तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत असणार? तर मी आज कांद्याची पात बनवणार होती। कांद्याची पात आणि कांदा बारीक कापून घेतला होता आणि फोडणी दिली होती लसूण आणि मिरचीची। कांदा चांगला परतून घेतला होता, त्यावर मीठ टाकले होते। मीठ टाकल्याने कांदा लवकर परततो आणि सुगंध पण छान येतो। त्यानंतर मग मी टाकली होती कांद्याची पात आधीच धुवून घेतली होती मी। मग असं कांद्याची पात टाकल्यावर ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। असं मिक्स करून घेतल्यावर मग मी त्यात मुगाची डाळ टाकली होती, धुवून घेतली होती मुगाची डाळ। 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायची आणि मग टाकायची डाळ, त्यामुळे डाळ लवकर शिजते। मग अशा प्रकारे मी भाजी केली होती पातीची। त्यावर झाकण ठेवायचं थोड्या वेळ, म्हणजे भाजी लवकर शिजते। तर तुम्ही पण करून बघा, अशी भाजी झटपट तयार होते, टिफिनला पण द्यायला सोपी, मुलांच्या टिफिनला पण। तर नक्की ट्राय करा। माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा। ओके, बाय।